गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. ज्ञानदेवांचा हरिपाठ आपण अभ्यास करतोय आणि त्या हरिपाठाच्या निमित्ताने अभ्यासाच्या निमित्ताने नामस्मरणाचं महत्त्व आपण समजावून घेत आहोत. नाम मुख्य मुद्दा काय आहे की आपलं नामस्मरण झालं पाहिजे आणि त्या नामस्मरणाने दगडसुद्धा तरतात अशी एक भूमिका श्री समर्थांनी मांडलेली आहे. तो दृष्टांत येणार आहे. आजच्या 15व्या अभंगाचा विचार जेव्हा करायची वेळ येते तेव्हा 15वा अभंग अशा पद्धतीने माझ्या पुढे येतो. एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे. स्पष्ट सांगितलं, मी नामस्मरणात असेल तर मी हरिरूप आहे आणि मी जर नामस्मरण घेत नसेल तर मी द्वैतात आहे आणि द्वैतामुळे पुन्हा काय आहे म्हणजे द्वैताच्या चिंतनाने आपल्याला द्वैत सत्यबुद्धी आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होते आणि त्यातून मी माझ्या स्वरूपापासून दूर जातो. मग दूरी शब्दामध्ये त्यांना मी माझ्या आनंदापासून दूर जातो ही भूमिका तिथे मांडायची. पुढचा जो विचार आहे समबुद्धी घेता समान श्रीहरी. आता समबुद्धी म्हणजे रागद्वेष विवर्जित बुद्धी किंवा सुखद दुःख रहित वृत्ती अशी एक भूमिका आपल्या पुढे येते. अशी ती समबुद्धी कशी डेव्हलप करायची, त्यानंतर मी समबुद्धीत गेलोय की नाही, कशा पद्धतीने मी कळून घ्यायचं, हा विचार या दुसऱ्या चरणाचा विचार आहे. म्हणून समबुद्धी घेता समान श्रीहरी म्हणजे सर्वांमध्ये तो श्रीहरी एकरूपतेने नटलेला आहे ही भूमिका आपल्या अंतःकरणात सिद्ध होते. आणि मग म्हणतात शमदमावरी हरी झाला. आता शमदमावरी हरी झाला याचा अर्थ स्पष्ट सांगतायत, मी नाम घेत असेल तर शमदमाचा वेगळा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. आता ते कसं सिद्ध करतायत श्री ज्ञानदेव महाराज, तो आपण विस्तारित अर्थामध्ये त्याचा विचार करणार आहे. पुढे असं म्हणतायत, सर्वाघटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. इथं सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी हे उदाहरण आहे की ती सूर्यकिरणे ही एका सूर्याचीच आहेत म्हणून सूर्यकिरणे ही सूर्यरूपच आहे. पण मला सूर्यदृष्टी प्राप्त झाली पाहिजे, तशीच ती हरिदृष्टी ही सूर्यदृष्टी आहे. आणि मग हरिदृष्टी मला प्राप्त झाली तर सर्वाघटी राम देहादेही एक ही माझी अंतःकरण वृत्ती तयार होते. मग पुढे हा शेवट या अभंगाचा करताना श्री ज्ञानदेव म्हणतात की ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा मागिलिया जन्मा मुक्त झालो. मागिलिया म्हणजे कोणत्या, असा जेव्हा विचार करायची वेळ येते तोही विचार विस्तारितपणे मांडणार आहे. आणि पुन्हा ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा, माऊली म्हणते माझ्या चित्तामध्ये, माझ्या मनामध्ये नव्हे, माझ्या बुद्धीमध्ये नव्हे, माझ्या चित्तामध्ये हरिनाम सिद्ध झालेलं आहे. सिद्ध झालेलं आहे या शब्दाचा अर्थ स्थिर झालेलं आहे. आणि स्थिर झालेलं असल्यामुळे ते स्थिर होण्याचं कारण एकच आहे की मी रोज नामस्मरण करतो, प्रत्येक क्षणी नामस्मरण करण्याचा प्रयत्न करतो. अशी ज्ञानदेवांनी भूमिका मांडली आहे. मग आता माझी भूमिका तीच असली पाहिजे असा जर विचार केला तर हरिनामाने सुरुवात केली आणि पुन्हा ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा ही त्या अंतःकरणाची अवस्था आहे. किंवा अशा पद्धतीने जेव्हा बोललं जातं तेव्हा त्या हरिनामाचं महत्त्व किती मोठं आहे हे लक्षात येतं. म्हणून उद्देश, कारण नेहमी आपण हरिपाठाच्या अभ्यासात त्या मंत्राचा म्हणूया, मंत्राचा म्हणजे अभंग मंत्राचा विचार काय आहे ही भूमिका आपल्या पुढे आली पाहिजे. मग नामाने संसाराविषयी अनासक्त वृत्ती तयार होती, ही पहिली भूमिका आहे. कारण एकनाम हरी द्वैत नाम दुरी. आता द्वैतनाम जवळी आलं की समजायचं संसाराची आसक्ती आहे आणि नामस्मरण मी केलं तर नामीशी एकरूप म्हणून द्वैतनाम दुरी. म्हणून इथे काय आहे की संसाराविषयी असलेली अतिरिक्त आसक्ती आहे ती दूर होते. हा त्यातला मुख्य विचार आहे. आणि दुसरा जो विचार आहे, पुढचा जो विचार आहे की शमदमाचा विचार मांडलेला आहे की तो शमदम हा नामामध्ये अनुस्यूत आहे. शमदम आपल्याला जेव्हा करायचा विचार वेळ येते त्यावेळी नामाने शमदम साधतो ही भूमिका पुढे आहे. पुन्हा समबुद्धी म्हणजे रामबुद्धी असं म्हणूया. समबुद्धी म्हणजे नामबुद्धी, विठ्ठल बुद्धी. अशा पद्धतीने ती वृत्ती शांत होते आणि सुखात आणि दुःखात ती सम राहते म्हणजे शांत राहते. आणि सर्वात आता जो देहादेही एक या शब्दाने आपल्याला काय सांगितलं तर जीव जीवातील भेदाचा नाश होतो. सर्वादेही या शब्दाने आपल्याला माझ्यासमोर
दिसणारा प्रत्येक देह हा हरिरूपच आहे, त्याचं अधिष्ठान हरीच आहे, अशी भूमिका आहे. तो उद्देश साध्य होतो. आणि चौथा जो विचार आहे तो श्री ज्ञानदेवांनी मांडला आहे, तो मागील या जन्मामुक्त झालो. मी मागच्याच जन्मात, म्हणजे आत्ताच्या आदल्या जन्मात असं नाही आहे, मागील जन्मात म्हणजे कित्येक मागील जन्मात, अशा पद्धतीची ती विचारधारा आहे, ती आपल्याला कळते. म्हणून या उद्देशासह आपण हरिपाठाचा अभ्यास करणार आहोत. आणि तो उद्देश सफल झाला की मग माझ्या अंतःकरणामध्ये नामस्मरण ही भूमिका ठसायला मदत होते. एकूण या हरिपाठाच्या शेवटी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा ही भूमिका माझ्या अंतःकरणाची पक्की तयार झाली पाहिजे, त्याच्यामध्ये कुठलाही संदेह उरला नाही पाहिजे. म्हणून आता पहिलं चरण जेव्हा अभ्यास करायची वेळ येते तेव्हा पहिलं चरण काय सांगतं? एक नाम हरी द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे. असा अद्वैत कुसरी मला व्हायचंय. अनेक कुसरी मी असतो. व्यावहारिक सत्तेमध्ये खूप ठिकाणी माझं श्रेष्ठत्व असतं. कामाच्या ठिकाणी, म्हणजे जिथं मी काम करतो त्या ठिकाणी श्रेष्ठत्व असतं. गृहिणी असेल तर पाककलेतलं कौशल्य असतं. पण इथे भूमिका मात्र श्री ज्ञानदेव मांडतायत ती अद्वैत कुसरी झाली पाहिजे. म्हणजे त्या कलेत श्रेष्ठ असू नये अशी भूमिका मला मांडायची नाही. तिथे श्रेष्ठत्व हवेच. कारण कुठलीही कृती ही सहजावस्थेत गेल्याशिवाय तिला श्रेष्ठत्व प्राप्त होत नाही. चांगली कृती असते ती जेव्हा सहजावस्थेत जाते आणि त्या करण्यातला जो आनंद आहे ना तो सहजावस्थेत जास्त व्यक्त होतो. आणि असंच सहजावस्थेत जाण्यासाठी मला नामाची जास्त गरज आहे, ही भूमिका इथे या चरणाच्या निमित्ताने मांडतायत. म्हणून नामच हरिरूप आहे, हरीच ब्रह्मरूप आहे, म्हणून नामसुद्धा ब्रह्मरूप आहे. म्हणजे नामात द्वैत नाही, म्हणून एक नाम हरी द्वैत नाम दुरी. हा जो विचार आहे हा आपल्याला सतत कळला पाहिजे. आता जेव्हा विचार करायची वेळ येते त्यावेळी वेदांचा मुख्य विचार काय आहे तर तो मूळ शोधणं आहे. ते मला काय म्हणतात, तू तुझं मूळ शोध. आणि मूळ शोधायला जेव्हा मी जातो तेव्हा मला या जगातील प्रत्येक व्यवहाराचा विचार करावा लागतो. आणि व्यवहाराचा, या व्यावहारिक पदार्थांचा विचार करण्याची वेळ येते तेव्हा प्रत्येक पदार्थ कार्यकारण भाव संबंधात माझ्या पुढे येतो. की उदाहरणार्थ आपल्या पुढे भाजी तत्व आलं. भाज्या आहेत, खूप भाज्या आहेत आपल्यासमोर. तर भाज्या ह्या सगळ्या पृथ्वी तत्वाच्या आहेत. किंवा आपण एखादं शीतपेय पितो त्यावेळी ते शीतपेय कसं आहे तर ते जलतत्वाचं आहे. पुन्हा आपण ज्या घरात राहतो त्या घरात अवकाश आहे, मग ते कुठलं आहे? आकाश तत्वाचा भाग आहे. अन्न शिजवतो तो अग्नितत्वाचा भाग आहे. म्हणजे इथे काय आहे, प्रत्येक ठिकाणी आपल्याला कार्यकारण भाव संबंध दिसतो. पण त्या कार्यकारण भाव संबंधाचा मी कधी विचारच करत नाही, कारण माझी वृत्ती कशात बुडालेली असते तर ती माझ्या देहासक्तीमध्ये मी असतो. आणि देहासक्तीमध्ये का असतो तर त्याचं कारण आहे मला देह सत्यत्व बुद्धी माझ्या अंतःकरणात असते. मी कारण शोधायचा प्रयत्न करत नाही. म्हणून इथे देहाची आसक्ती आहे, मग देहाच्या निमित्ताने मग मला देहाला आनंद द्यायचा असतो. मला आनंद मिळाला पाहिजे ही भूमिका, माझ्या शरीराला आनंद मिळाला पाहिजे या भूमिकेतनं असते. म्हणून मी काय करतो, विषयाची आसक्ती धरतो. आणि विषयाची आसक्ती धरून ही विषयाची आसक्ती मी पुढे न्यायचा प्रयत्न करतो. मला त्यानंतर विषय सत्यत्व भ्रांती माझ्या अंतःकरणात तयार होते. आता ही जी विषय सत्यत्व भ्रांती आहे ती मला कशी काय प्राप्त झाली, हा जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा मात्र मला खूप काही विचारधारा समजावून घ्याव्या लागतात की तो सतरूप ब्रह्माकडून आलेली ती वृत्ती आहे. हे विचार आपल्याला मूळ शोधनकडे न्यायचे. म्हणून ती सतरूप ब्रह्माकडून आलेली वृत्ती आहे, पण ती मी न जाणण्याचा प्रयत्न करता, म्हणजे मूळ शोधण्याचा प्रयत्न न करता मी शरीराला सत्यत्व देतो. आणि ते सत्यत्व भ्रमरूप पद्धतीने मी दिलं गेलेलं असतं आणि मग मी मूळ शोधायपासून लांब राहतो. म्हणून शरीर सत्य वाटतं, पण वास्तवात अधिष्ठान ब्रह्मसत्य आहे हे मला माहीत नाही. मग माहीत नाही म्हणून मग ती प्रोसिजर जी सांगितली आहे, एकोहम बहुस्यान, म्हणजे ब्रह्मस्वरूपाला स्फुरण झालं आणि ईश्वर नावाचं तत्व झालं. मग ईश्वर नावाच्या तत्वाला सुद्धा मी मानत नाही. मग अवतार तयार झाला, तो ईश्वराचा अवतार आहे, असा ईश्वराने अवतार धारण केलेला आहे. आणि मग त्या अवताराचं एक नाम आहे आणि नाम आणि नामीचा अभेद आहे, हे मला काही केल्या कळत नाही. हा द्वैतनामधुरीचा विचार आधी मी सांगतोय, कारण एकनाम हरीचा विचार इथे हरिपाठात जरी आधी सांगितलेला असला तरी जे चुकीचं आहे तिथं मला काय केलं पाहिजे, अडथळा निर्माण केलेला आहे, केला पाहिजे. जे चुकीचं वर्तन करायला मनाई आहे. आपल्याला ठिकठिकाणी बोर्ड दिसतात
येथे थुंकण्यास मनाई आहे, येथे धूम्रपान करण्यास मनाई आहे. तसंच संतांच्या ठिकाणी गेलं, त्यांच्या दारात गेलं तर जगत सत्यत्व भ्रांती करण्यास मनाई आहे असं लिहिलेलं असतं. आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की हरिपाठ मला नक्की काय सांगतोय, की तू हे ऐकत नाहीस, म्हणजे तू शरीराला महत्त्व देतो असं श्री ज्ञानदेव म्हणतात. आणि त्यामुळे काय होऊन जातं, तू अशांत होतोस. आणि अशांत होतो याला म्हणतात द्वैत नामधुरी. म्हणजेच याचा अर्थ मी माझ्या ब्रह्मस्वरूपापासनं मी दूर जातो, म्हणजेच मी हरीपासून दूर जातो असे मला सांगतात संत. म्हणून एकनाम हरी द्वैतनाम दुरी. द्वैतनाम दुरी या शब्दाचा अर्थ ते द्वैत सत्य वाटतं, कारण मी नामस्मरणच करत नाही. आता हे दूर, हे जे म्हणूया सत्यत्व दूर मला करायचं असेल तर एकच त्याला उपाय श्री माऊली सांगते, नाम घ्या एक नाम हरी. ही भूमिका आपल्याला आता अंतःकरणात ठसवून घ्यायची आहे. आणि ही जी भूमिका आहे, म्हणजे नको असलेली भूमिका, की ज्याला आपण म्हणतो की द्वैत सत्यत्व वृत्ती, ती मला माझ्या अंतःकरणातनं दूर करायची आहे. यासाठी एका नव्या वृत्तीची गरज आहे. आणि ती नवी वृत्ती काय सांगते, की हा जो प्रपंच आहे, आता हा या प्रपंचाचा विचार मांडायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे हा द्वैतनामधुरीनी होणारा मुख्य द्वैतातला जो विचारधारा आहे, की या द्वैताचं भजन सतत मी करत असल्यामुळे हरिनाम दूर होतो. द्वैतनामधुरी या शब्दाचा अर्थ हरिनामधुरी होतो. आणि हरिनामधुरी म्हणजे हरिदुरी. अशा पद्धतीने ती भूमिका मांडली जाते. म्हणून इथे काय आहे, त्या प्रपंच सत्यत्व जी विचारधारा आहे ती काय करावी लागते, ती बाजूला करावी लागते. आणि ती बाजूला करायची असेल तर हा देहादी प्रपंच उत्पत्ती स्थिती नाशवान आहे हे ठरवावं लागतं. आणि हे ठरवताना ज्ञानलक्षणा भक्तीमध्ये खूप कठीण काम असतं. कारण का, सत्यत्व वृत्तीचा प्रवाह जो आहे तो जगत सत्य ठरवण्यासाठी सतत टपलेलाच असतो. अनंत जन्माचा संस्कार आहे माझ्यावर. वारंवार प्रपंच सत्यत्व वृत्ती माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण होते आणि ती माझ्या नाम घेण्याला ती काय करते, अडथळा निर्माण करते. म्हणजे अशा पद्धतीने ती अडथळा निर्माण करायला लागली की मग काय होऊन जातं, हे देहादी प्रपंचाचं भूत मला नाम घेऊ देत नाही, ही भूमिका आहे. पण जेव्हा मी ते नाम घ्यायला लागतो हळूहळू, त्यावेळी हे प्रपंचाचं भूत उतरायला लागतं. म्हणजे माझं बुडणं जे चाललेलं आहे ना, ते बुडणं दूर होऊन जातं. मारुतीरायाची एक कथा आहे, आणि ती कथा नाही का ऐकली ना की लक्षात येते. ती आमचे शंकर महाराज खंदारकर हा दृष्टांत द्यायचे, आजे गुरु माझे. ते काय म्हणाले, की ज्यावेळी हा जो सेतू बांधायचं काम सुरू झालं, त्यावेळी सेतू बांधताना हे जे प्रत्येक वानर सेना होती ना, ती काय करायची, श्रीरामाचं नाम लिहायची. त्या दगडावर नाम लिहायची आणि तो दगड जय श्रीराम म्हणून त्या समुद्रामध्ये टाकून द्यायचे. आणि टाकून दिलं की काय होऊन जायचा, तो दगड तरून जायचा. आता दगड तरून जायचा, रामालाही आश्चर्य वाटायला लागलं या गोष्टीचं, की बापरे, ही काय गोष्ट आहे, माझं नाम घेतात आणि तरतात हे दगड, हे मोठं एक आश्चर्यच आहे. म्हणून राम काय म्हणतात, आपणही एक दगड टाकून पाहावा, म्हणजे काय होऊन जाईल, बघूया तरतोय का नाही, अशा पद्धतीने. म्हणून ते काय झाले, सर्वांपासून दूर गेले. कारण बुडाला तर काय करायचं, ही भूमिका रामाच्या मनात तयार झाली. हा फार सुंदर दृष्टांत श्री शंकर महाराज खंदारकरांनी दिलाय, माझ्या आजे गुरूंनी दिलेला आहे. आणि मग राम कडेला गेले आणि त्यांनी एक दगड उचलला आणि टाकला. दगड उचलला आणि टाकला आणि तो बुडाला. बुडाल्याबरोबर तिथे मारुतीराय मागे होतेच. आणि मग मारुतीराय म्हणाले, दगड बुडाला की. मग बुडाला की असं जेव्हा म्हणले, तेव्हा मारुतीराय म्हणाले, तुम्ही ज्याला सोडला तो बुडालाच. म्हणजे जोपर्यंत मी नामाला धरून ठेवलेलं आहे, म्हणजे रामाला धरून ठेवलेलं आहे, त्यावर बुडण्याची कुठेही व्यवस्था नाही. पण काय झालं, रामानी जर मला सोडला तर मी काय आहे, बुडालोच या देहादी प्रपंचामध्ये. म्हणजेच याचा अर्थ काय आहे, की मी जर रामाचं नाम घेतलं तर मी रामाजवळ आहे, आणि मी जर रामाचं नाम नाही घेतलं तर मी कधी बुडालो हे मला कळणार पण नाही. बुडून परत जन्माला येतो तरी कळत नाही. म्हणून इथे स्पष्ट म्हणलेलं आहे श्री शंकर महाराजांनी, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. मेघश्यामाला त्या नामाचा महिमा कळत नाही. आता मेघश्याम हा रामाचाच अवतार. म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे, नामच तारणहार आहे, नामच हरिरूप आहे. म्हणून या द्वैत सत्यत्व दृष्टीचा जर विचार माझ्या अंतःकरणाचं
अंतःकरणातनं दूर करून अभेद दृष्टी म्हणजे आनंद दृष्टी जर मला प्राप्त करून घ्यायची असेल तर तो हरिनामाशिवाय मला पर्याय नाही. म्हणून चित्त एकाग्र करण्यासाठी काय आहे? हरिनामच आहे. कारण शेवटी म्हणलंय ना की ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा, म्हणजे ज्ञानदेवांच्या चित्तात नाम स्थिर झालेलं आहे. ते माझ्या आता सुरुवात केली आहे ना मी नामाला, म्हणून ते आत्ता माझ्या मनात आहे. बुद्धी सतत निर्णय घेते, नामातनं मी दूर झालं की अरे उदय नाम कर. अशा पद्धतीने ती चित्तापर्यंत नेण्याची जी प्रोसिजर आहे ना ती मला करावी लागते. पण इथं ज्ञानदेवांच्या अंतःकरणात म्हणजे चित्तात नाम सिद्ध झाल्यामुळे आता चित्त एकाग्रतेसाठी मला पुन्हा औषध काय? तर औषध पुन्हा नामच आहे. म्हणजे माझं चित्त शांत व्हावं त्यावेळी ते नामच माझं काम करतं. म्हणून बरीच मंडळी म्हणतात की नाम घ्यायला लागलं की दुसरा विचार आमच्या अंतःकरणात येतो. काय करू? नाम कधी सटकून जातं याचा पत्ताच लागत नाही. कारण अनंत जन्मांचे संस्कार हे माझ्या अंतःकरणावर नसल्यामुळे, म्हणजेच नामाचे संस्कार हे माझ्या अंतःकरणावर जास्त प्रमाणात नसल्यामुळे माझी वृत्ती त्या नामामध्ये शांत रूपाने राहतच नाही. मग आता राहतच नाही या शब्दाचा अर्थ माझं चित्त व्यग्र आहे हे तरी कळलं ना मी नाम घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे. थोडकं नाम घेतल्यावर माझं चित्त व्यग्र होतंय हे मला कळतं. मग आता ते चित्त जे आहे ना ते व्यग्र झालेलं चित्त अधिक शांत करायचं असेल तर मला नामच हा उपाय आहे. म्हणून एक नाम हरी द्वैत नाम दुरी. त्या नामावर जर माझी अंतःकरण वृत्ती कॉन्सन्ट्रेट झाली तर माझी जी काय अंतःकरणातील द्वैत भूमिका आहे ती दुरी होऊन जाते, म्हणजे ती बाजूला पळून जाते. म्हणून इथे काय आहे? अनंत जन्माचे संस्कार जरी माझ्या नामाला घेण्याला अडथळा करीत असले तरीही मी न हारता नामस्मरण करावं ही भूमिका आहे. म्हणून इथे अद्वैत कुसरी विरळा जाणे या शब्दाचा अर्थ तो विरळा मीच, अशा भूमिकेपर्यंत मला अभ्यास करायचा आहे. आणि तो मी आहे हे जोपर्यंत सिद्ध होत नाही भगवंत दृष्टीने, मी नाही सिद्ध करायचं, ते भगवंत दृष्टीने जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत अखंड नाम घ्यायचंय. आणि अखंड नाम घेता घेता पुढे मी भगवत रूप झाल्यावरही नामच पुढे राहतं. ही नामाची खरी भूमिका आहे. मग तुकाराम महाराज म्हणतात किंवा नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी नाम शुद्ध चैतन्य निष्काम. म्हणजे नामच कसं आहे? शुद्ध आहे, म्हणजेच नाम ब्रह्मरूप आहे. कारण शुद्धतेची कसोटी जेव्हा लागते तेव्हा अत्यंत शुद्ध निरुपाधिक शुद्ध काय आहे? तर ब्रह्म आहे. कुठल्याही अशुद्धीची त्याच्यामध्ये शक्यता नाही. कारण सोनं जरी म्हटलं तरी 24 कॅरेट सोनं म्हणतो, 24 चोक 96 होतो, 100% सोनं नाहीच, भेसळच आहे. पण या जगातला प्रत्येक पदार्थ भेसळीचा आहे, पण त्याचं अधिष्ठान मात्र नाम काय आहे? नाम नामी आणि ब्रह्म एकरूप असल्यामुळे ते अत्यंत शुद्ध आहे. मग शुद्ध चैतन्य निष्काम, म्हणून चैतन्य शुद्ध आहे आणि तेच निष्काम आहे. म्हणून त्याच्या तालावरही मी सगळी कर्म करावी. त्या नामाच्या तालावर ही सगळी कर्म केली तर मीही निष्काम होतो, म्हणजे मी सुद्धा 100% शुद्ध होण्याची तिथे व्यवस्था आहे. मग तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे नाम चैतन्य निजधाम. आता निजधामाची भूमिका मांडली की नामच काय आहे? चैतन्य निजधाम आहे. म्हणजे नाम हेच मला निज म्हणजे शेवटच्या स्वरूपापर्यंत, शेवटचं या शब्दाचा अर्थ त्याच्या पुढे काही नाही, म्हणजे तेच अंतिम लक्ष, ते स्वरूप माझं आहे, ते चैतन्य मी आहे. इथपर्यंतचा जो विचार आहे तो विचार पूर्ण करण्याचं काम नामस्मरण करतं. म्हणून नामाचा महिमा अधिक आहे. मग आता नामामध्ये वाच्यवाचक भाव संबंध नाही. आता मग कुठला संबंध आहे? तादात्म्य संबंध आहे. आता असं जेव्हा श्री बाबाजी महाराज पंडित बोलतात तर तुम्ही म्हणाल मला कसा सांगा? कारण वेदांत शास्त्र सांगतं की तिथे समवाय संबंध नाही, संयोग संबंध नाही, तादात्म्य संबंध नाही, आणि मग आहे तर कल्पित संबंध आहे, म्हणजे संबंधच नाही, असं वेदांत शास्त्र सांगते. आणि आमचे बाबाजी महाराज काय म्हणतात की तिथे नामनामीमध्ये म्हणजे मी नाम घेणारा जो आहे मी आणि पुन्हा ज्याचं नाम घेतोय तो राम, या दोघांमध्ये तादात्म्य संबंध आहे. आता हा तादात्म्य संबंध कसा असतो तर त्याला उदाहरण त्यांनी दिलं. कारण शेवटी कोणतीही गोष्ट बोलायची असेल ना तर ती प्रमाणासहित बोलावी लागते. बाबाजी महाराज म्हणतात गीता जाणा वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची. म्हणजे भगवद्गीता ही काय आहे तर श्रीगुरूची, म्हणजे या श्रीमूर्ती म्हणजे कोणाची आहे? ही प्रभूची श्रीमूर्ती आहे. म्हणजे कोणाची मूर्ती? ती भगवंताची मूर्ती आहे. आणि भगवंताची मूर्ती ही नामरूपासह आपल्या पुढे येते.
मग आता नामरूपासह येते त्यावेळी शास्त्राचा विचार करायची वेळ येते ना, तेव्हा लक्षात घ्या, शास्त्र सांगतं की शब्दामध्ये वाच्यवाचक भाव संबंध आहे, की ते शब्द मी वाचतो आणि त्यानंतर मी एक वाचणारा आहे. अशा पद्धतीने शब्दामध्ये वाच्यवाचक भाव संबंध आहे. ते शब्द ज्यावेळी मी म्हणजे स्वरूपाशी एकरूप होतो त्यावेळी ते शब्द संपतात. ते शब्द सांडून बैसला तो मौनी म्हणावा भला, किंवा शब्दे विण संवादीचे इंद्रियाने नता भोगीजे, अशी भूमिका तिथे आहे. म्हणजे अर्थ समजला, उमगला मला, आणि उमगल्यावर काय होऊन जातात, शब्द मावळूनच जातात. पण प्रश्न आहे नामाचा. नाम मी घेतो आणि नाम घेऊन काय होऊन जातो, साधक मुक्त होतो, आणि साधक मुक्त झाला तरी नाम हे चालूच राहतं. ही भूमिका आहे. म्हणजे मुक्तावस्थेतही नाम आहे आणि साधकावस्थेतही नाम आहे. याचा अर्थ काय आहे, आपल्याला तो विचार करावा लागतो. म्हणून हे साधकावस्थेतलं नाम आणि मुक्तावस्थेतलं नाम याच्यामध्ये तादात्म्य संबंध तयार होतो. आणि तादात्म्य संबंध काय सांगतो, की बर्फाचा गारवा जो आहे ना, तो बर्फाच्या पेक्षा वेगळेपणाने राहतच नाहीये. आता माझं जे जीवन आहे ना, ते नामीशी एकरूप होऊन जातं, म्हणजेच विठ्ठलमय होऊन जातं. आणि विठ्ठलमय होऊन मी कायमच विठ्ठलाशी एकरूप होऊन विठ्ठलाचं नामस्मरण घेत, हा विठ्ठलाचा आणि माझ्यातला जो संबंध आहे ना, तो सतत चालू राहतो. इथे ब्रह्मज्ञान झालं ना, की काय होऊन जातं, संबंध संपायला लागतात. संयोग संबंध नाही, समवाय नाही, हा नाही, तो नाही, असे संबंध संपतात आणि ब्रह्मस्वरूपाच्या प्राप्तीमध्ये, ज्ञानलक्षणा भक्तीमध्ये मी निराधार होऊन जातो. पण नामस्मरणामध्ये मात्र मी भगवंताचा होऊन जातो. असा तादात्म्य संबंध आहे. म्हणून नाम काय आहे, चालूच राहतो. आणि ते चालूच राहून सुद्धा ते नाम त्रिकालाबाधित आहे, अशी एक अंतिम निष्ठा तयार होते. अशा पद्धतीने हा तादात्म्य संबंध सुरू राहून सुद्धा मी त्रिकालाबाधित राहतो, ही त्या नामाची किमया आहे. म्हणून एक नाम हरी द्वैत नामधुरी. म्हणून नाम हे वेदाक्षरांपेक्षाही श्रीमंत आहे. कारण मोक्षश्रिया अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत. हे श्रीमंत संत आहेत ना, मोक्षरूप त्यांच्या गळ्यात ती माळ पडलेली असते. पण ते काय आहे, जीवदरिद्री असंख्यात नृपती केले, ते नामाने नृपती केले. ते नामाचं महत्त्व मला सतत सांगतात. गोंदवलेकर महाराजही सांगतात, नाथ महाराजही सांगतात, श्रीराम आपले समर्थ सांगतात, ज्ञानदेव सांगतात, सगळे संत, तुकाराम महाराज सांगतात. म्हणून नामाचं संकीर्तन झालं पाहिजे, अशी तुकाराम महाराजांची व्याप्ती. मग पुढे आपल्याला जेव्हा पुढचा चरण आपल्या पुढे येतो, तेव्हा तो पुढचा चरण असं म्हणतो, समबुद्धी घेता समान श्री हरी, शमदमावरी हारी झाला. मग आता शमदमावरी हारी झाला, ही भूमिका आपल्याला स्पष्ट कळलीच पाहिजे. पण त्यासाठी काय आहे, हरीचं नामस्मरण हे सतत झालं पाहिजे. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मग समबुद्धी म्हणजे काय, तर रागद्वेष रहित बुद्धी. म्हणजे ज्या अंतःकरणामध्ये रागद्वेष अजिबात नाही, ती समबुद्धी. मग आता राग म्हणजे काय, प्रेम. आता प्रेमाची गुंतवणूक नको. आता प्रेमाची गुंतवणूक झाली ना, की काय आहे, त्या समबुद्धीचा विचार मागे पडलेला आहे. म्हणून प्रेमाची गुंतवणूक नको. आणि राग आणि द्वेष. आता द्वेष या शब्दाचा अर्थ दुसऱ्याचा उत्कर्ष सहन न होणे. आणि द्वेष आहे म्हणून दुसऱ्याचा उत्कर्ष सहन होत नाही, म्हणून मी सतत त्याला पाण्यात पाहतो, अशी एक वाक्प्रचार आहे. हा वाक्प्रचार लक्षात आला तर मग ही माझी समबुद्धी नसलेली जी अंतःकरण वृत्ती आहे ना, ती माझ्या सुखदुःखास कारणीभूत आहे. आता ती अंतःकरण वृत्ती माझ्या, म्हणूया अंतःकरण वृत्तीचा नाश झाला पाहिजे. नाश शब्दाचा अर्थ बाध असं म्हणूया आपण. आता अभ्यास करतोय आपण विचार साधनेतनं, म्हणून बाध झाला पाहिजे. आणि तो बाध व्हावा अशी जर भूमिका असेल तर तो जो नाश आहे ना, तो नामस्मरणाने होतो. म्हणून नामस्मरणाने काय होते, माझी बुद्धी सम होते, म्हणजे शांत होते. म्हणजे इथे काय आहे, बुद्धीच्या धर्मापासून आपण विचाराला सुरुवात करूया. बुद्धीचा धर्म काय आहे, तो विचार करणे. म्हणजे बुद्धीचा धर्म निर्णय घेणे आहे. मन काहीतरी म्हणतं हे करू का ते करू, त्यावर बुद्धी असं म्हणते नाही हेच कर, नामस्मरणच कर, तू इतर विचार करू नकोस. ही जी काय बुद्धी आहे ना, निर्णयात्मका वृत्ती, त्याला बुद्धी असं म्हणतात. मग आता काय आहे, तिला नामस्मरणाचा निर्णय करण्याची सतत एक विचारधारा आपल्या अंतःकरणात डेव्हलप केली पाहिजे. नामापासून मी दूर गेलो की बुद्धीने निर्णय केला पाहिजे, उदय तुला नाम घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीने मी जर नाम घेतलं तर माझं
चित्त जे आहे ते हरिमय होऊन जातं, म्हणजे माझ्या अंतःकरणामध्ये हरिवृत्ती तयार होते. याचा अर्थच जेव्हा शास्त्रदृष्ट्या करायची वेळ येते तेव्हा जीवाची व्याख्या बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेल्या आत्म्याचे प्रतिबिंब. मग ती बुद्धी काय करते, सतत निर्णय करते की तू हरिनाम घेतलं पाहिजे. मग हरिनाम मी घेतलं तर बुद्धी काय होऊन जाते, त्या आभासामध्ये विलीन होते, म्हणजे ती शांत होऊन जाते आणि आभास मुक्त होतो आणि आभास त्या स्वरूपाशी एकरूप होतो. परतोनी पाठवरे ठाके ही सगळी प्रक्रिया सर्वांना माहिती आहे. म्हणजे आभास ब्रह्मरूपच होतो. याचा अर्थच काय झाला, आभास हरिरूप होतो. नामाने आभास हरिरूप होतो, विचाराने आभास ब्रह्मरूप होतो. म्हणजे इथे माझं जीवन केवळ नामस्मरण करण्याने शांत होऊन जातं, आनंदमय होऊन जातं. हे आनंदमय होणं ही समबुद्धी आहे. समबुद्धी घेता समान श्रीहरी. तो समान श्रीहरी सर्वांमध्ये ना तो विचार येणार आहे, घटाघटी असा तो विचार येणार आहे. पण समबुद्धी जी आहे ना, तिथे काय आहे, ती समान श्रीहरी म्हणजे तो हरी जो आहे तो सर्वांमध्ये व्यापून आहे, ही आपली समबुद्धी आहे. मग ती काय होऊन जाते, ती आत्मतत्वी जनी वनी आत्मतत्वी हरी अशा पद्धतीने ती डेव्हलप होते. म्हणून या ब्रह्मस्वरूपाचा जरी विचार केला ना तरी लक्षात घ्या की हे ब्रह्मस्वरूप कसं आहे. तर सम या शब्दामध्ये श्री ज्ञानदेव ओवीत एका ठिकाणी म्हणतात, जे सर्वत्र सदा सम अशी एक भूमिका मांडलेली आहे. म्हणून ब्रह्मस्वरूपाचं एक लक्षण कसं केलंय, सदा सर्वत्र आणि सम. मग ज्ञानेश्वरीत सांगितलंय. पण काय झालं, आज आम्ही हरिपाठाचा अभ्यास करतो, ते ब्रह्मतत्व सदा सर्वत्र सम आहे आणि तेच हरीच्या रूपाने माझ्या पुढे आहे आलेलं आहे. मग आता हरितत्व सुद्धा कसं आहे, सर्वत्र सदा सम समान श्रीहरी. मग सर्वत्र सदा सम आहे. तर याचा अर्थ काय आहे, सगुण रामाची सगुण विठ्ठलाची व्याप्ती सदा आहे. सदा शब्दाने सतची भूमिका आपल्या पुढे आणली. ती त्रिकालाबाधित व्याप्ती ती सदा या शब्दाने आली. सर्वत्र शब्दाने त्याचा वावर, हरी काय आहे, सगुण असल्यामुळे त्याचा वावर सर्व ठिकाणी आहे. आणि त्याचा वावर जर सर्व ठिकाणी असेल तर तो सर्वत्र आहे. ब्रह्म सर्वत्र आहे, अशी कुठलंही एक ठिकाण नाही. रीता ठाव या राघवे विण नाही, ही समर्थांची भूमिका आहे. भरला गणदाट दिसे हरी दिसे ही ज्ञानदेवांची भूमिका आहे. किंवा त्रिभुवन संचले विठ्ठले गा ही तुकाराम महाराजांची भूमिका आहे. भूमिका एकच. म्हणजे याचा अर्थ काय की हा राम प्रत्येक उपाधीमध्ये तो आपल्याला आहे, भरलेला आहे. ही जर का माझी निर्णय वृत्ती तयार झाली तर मी माझ्या आनंदाशी एकरूप होतो आणि ती नामाने माझी निर्णय वृत्ती तयार होते. म्हणून हरी कसा आहे, समबुद्धी घेता समान श्रीहरी. म्हणजे मी जर नामस्मरण केलं तर माझी समबुद्धी तयार होते. समबुद्धी या शब्दाचा अर्थ शांत बुद्धी तयार होते. आणि शांत बुद्धी तयार झाली तर मग तीच बुद्धी काय करते, सर्वांमध्ये त्या हरीलाच पाहायला लागते. मग हरीच्या दासा हरी दाही दिशा किंवा विष्णुवय जग वैष्णवांचा धर्म अशा पद्धतीने ती पुढे प्रगट होते. म्हणून इथे माझ्या वृत्तीचा अभ्यास मी केला पाहिजे. वृत्ती प्रभाकरमध्ये तो अभ्यास करायला सांगितलेला आहे. पण माझ्या श्रीगुरूंनी मला वृत्ती प्रभाकरचा अभ्यास करायला बंदी घातली आहे. पण इथे मात्र वृत्तीचा अभ्यास श्री ज्ञानदेव करायला लावतायत. म्हणजे वृत्ती प्रभाकर काय आहे, हरिपाठात पण आहेच की. मग असा जर हरिपाठातला वृत्ती प्रभाकर मला समजला सोप्या पद्धतीने, कारण तो ग्रंथ फार अवघड आहे, कदाचित तो माझ्या बुद्धीच्या आकलना बाहेर असल्यामुळे ते म्हणले असतील, बाबा रे तू काही त्याच्या नादी लागू नकोस. म्हणून इथे या वृत्तीचा अभ्यास काय आहे तो सांगतो. माझी वृत्ती आसक्त आहे. आपल्याला सुरुवातीपासून विचार करायचा आहे. म्हणजे माझ्यावर काही संकट आलं ना, आसक्ती वृत्ती काय करेल ना, नेम याचा नेम नाही. माझ्यावर काही संकट आलं आणि ते निवारण झालं नाही ना की लगेच देवावर माझा आरोप होऊन जातो. देव अन्यायी आहे. मी किती चांगलं वागायचा प्रयत्न करतो पण माझं देव काही चांगलं करायला तयार नाहीये, हे तो अन्यायी आहे. तो माझ्याकडे काही लक्षच देत नाही. पण मला लक्षात घ्यावं लागतं की हे माझ्याच कर्माचं फळ आहे. पूर्वजन्मात किंवा या जन्मात मी कोणाला तरी त्रास दिलेला आहे. तो त्रास या रूपाने माझ्या पुढे येतोय. म्हणजेच काय करतो देव, मला या त्रासाची अशुभ फळं देऊन वास्तवात ती फळं मला भोगायला लावून या फलभोगातनं मला दूर करत असतो. पण मी आपला काय आरडाओरडा करतो की देव अन्यायी आहे. वास्तवात देव अन्यायी नाही. मग तोच मला भोग देतो माझ्या कर्माचे आणि या भोगातनं सुटका करतो माझी. हा केवढा मोठा माझ्या म्हणूया माझ्यावर असलेला उपकार आहे. एका जनार्दनी
पुन्हा लक्षात घ्या की ते हरिनाम घेतलं तर मग काय आहे, त्या हरिनामाने काय होतं, एका जनार्दनी हरिकृपे, त्या हरिकृपेने माझा हा जो भोग आहे तो नाश पावत जातो, एक एक भोग बाजूला होत जातात आणि मग काय होऊन जातं, मी मुक्त होऊन मी माझ्या स्वरूपाशी एकरूप होऊन राहतो. यासाठी केवळ नामच काय आहे ते कारण आहे, ही भूमिका मला कळली पाहिजे. म्हणून नामस्मरण हाच पर्याय आहे. त्याने शमदमादी साधने सुरळीत चालतात. म्हणजे काय आहे, तो दुसरा चरणाचा विचार आहे ना, शमदमावरी हरी झाला, मग शमदमावरी हरी झाला, मग त्यातल्या शमाचा विचार करूया. इथे आपल्याला पहिला आपण जो विचार केला तो समबुद्धी घेता समानश्री आहे. म्हणजे माझी वृत्ती शांत होते, ती केवळ नामस्मरणाने होते आणि मला त्याचा फायदा काय मिळतो, तर सर्वांमध्ये मला ते समान तत्व पाहायला मी शिकतो. ही भूमिका तयार झाली. मग आता शमदमाचा विचार आला. कारण ज्ञानलक्षणा भक्तीमध्ये काय बोललेलं आहे की शमदमाचा अभ्यास केल्याशिवाय आपली अंतःकरण वृत्ती शांत होणं शक्य नाही आहे. शम शब्दाचा अर्थ मनाचं शमन. म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे की मनाचं जर शम झाला म्हणजे शमन झालं तर मी माझ्या स्वरूपाकडे जायला सहजच सिद्ध होऊ शकतो. पण आता नाम नक्की काय करतं याचा विचार करायची वेळ येते, तेव्हा समर्थांचाही थोडा विचार करूया. समर्थ काय म्हणतात, मना सज्जना राघवे वस्ती कीजे, मना सज्जना सदा रामी प्रीती धरावी, मना सज्जना भक्ती पंथेची चालावे. आता भक्ती, प्रीती आणि वस्ती या तिन्ही गोष्टी कशाने शक्य आहेत? या तीनही गोष्टी आपल्याला नामाने शक्य आहेत. मी नाम घेत असेल तर माझ्या अंतःकरणात राघवाची वस्ती, मी नाम घेत असेल तर मला रामाची प्रीती आहे. असा तो सगळा विचार आहे. हे तीनही विचार जे आहेत ना, ती राघवाची वस्ती नंतर हे सगळे विचार हे केवळ एका नामात आहेत. एक नाम घेतलं तर नामात कर्म, नामे कर्म नामे संध्या, नामे स्नान, सगळं नामातच सगळं काही. आमचं जे काय आहे ना जीवन ते नाममय जीवन आहे, अशी भूमिका आत तयार झाली पाहिजे. मग असं जर असेल तर हे नाममय जीवन म्हणजेच पुन्हा नामीमय जीवन म्हणजेच ब्रह्ममय जीवन. मग यात रामाचा वेगळा विचार कुठं करायचा? अहो त्या रामाच्या नामाबरोबरच आमचा नामीचा विचार आहे, म्हणजेच ब्रह्मस्वरूपाचा विचार आहे. मग मला रामयज्ञ करायचा आहे. मग रामयज्ञ केला की राममय जीवन. मग क्षमाचा अभ्यास वेगळा कुठं करायचा? अहो आमचं मनच जर राममय झालंय तर या मनाला आवरायचं म्हणजे काय करायचं? या जगाच्या विचारांपासून मनाला आवरायचं. अहो आमचं नामच ते मनाला आवरून टाकतंय. म्हणजे आम्ही जेव्हा नामात असतो त्यावेळी आमच्या अंतःकरणात जगाचा विचारच नसतो, मग तो विठ्ठलाचाच विचार असतो. मग आम्ही कुठे वेगळं साधन केलं क्षमाचं? म्हणून इथे काय आहे, या क्षमाचा अभ्यास आपल्याला वेगळेपणाने करावा लागत नाही. म्हणून शमदमावरी हरी झाला म्हणजे हरिनाम झालं. म्हणजे शमदमापेक्षाही श्रेष्ठ, वरी शब्दाचा अर्थ श्रेष्ठ ठरलं. अशा पद्धतीने जर का मनाचं शमन माझ्या नामानी होत असेल तर मी नाम घ्यायला काय हरकत आहे? पुढे आता दमाचा विचार आहे. शमदमावरी आता हरी झाला. मग आता दमशब्दामध्ये इंद्रिय निग्रह आहे. मग त्रास देणारी इंद्रिय कोणती? पुन्हा तीन. एक वाचा, नंतर कान आणि डोळे. मग काय म्हणतात आपले श्रीगुरु? ते म्हणतात वाचेने नाम घे, डोळ्याने त्या नामात ज्याचं नाम घेतोय त्याचं रूप त्या सर्वांमध्ये पहा. कारण पुन्हा एक हरी आत्मा जीव शिवसमा, प्रत्येकामध्ये तो हरी व्यापून आहे. म्हणजेच काय झालं, मी डोळ्यांनी त्याचं रूप प्रत्येकामध्ये पाहायचं आणि कानाने नाव ऐकायचं. झाली तिन्ही इंद्रिय काय झाली? शांत झाली. इथे आपल्याला इंद्रियांची शांतता करायची आहे. मग तिन्ही इंद्रिय शांत झाली तर मग हे सगळं एका नामामध्ये ती तिन्ही इंद्रिय शांत होऊन जातात. म्हणजे विनासहाय्यास सहाय्यभूत ही सगळी इंद्रिय, मन हे विनासायास माझ्याबरोबर माझ्या स्वरूपाकडे नेण्यासाठी सहज सिद्ध होतात. त्याचं उत्तर काय आहे की चित्तसंयमन हा जो आपल्या अभ्यासाचा मुख्य विचार आहे की नामाने चित्तसंयम साधतो. तो जर नामाने चित्तसंयम हा सहजासहजी साधत असेल तर मग चित्तसंयम करण्यासाठी योग आणि ज्ञानसाधने ही कशासाठी करायची? कठीण साधने कशासाठी करायची? आपले हाल का करून घ्यायचे? ज्यावेळी मी अष्टांग योगाचा विचार करतो त्यावेळी चित्ताचा निरोध आहे. आणि निरोध असल्यामुळे काय आहे, तिथे त्या फॉर एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन, न्यूटन्स थर्ड लॉ. अशा पद्धतीने जितका मी चित्ताचा निरोध करायला जातो तितका विरोध माझ्या पुढे येतो. म्हणजे काय आहे, इथे आपल्याला हा विरोध खूप आहे.
शमदमाचा अभ्यास जर ज्ञानलक्षणा भक्तीने करायची वेळ आली की प्रत्येक वेळी हे पूर्वसंस्कार माझे सगळे जन्माचे पूर्वजन्मातले ते माझ्या अभ्यासामध्ये खूप मोठा अडथळा निर्माण करतात. नामस्मरणामध्ये अडथळा इतका मोठा नाही आहे. मी फक्त ते बाहेर गेलेलं नाम परत पुन्हा आणायचं. जगाकडे वृत्ती गेली तिला शांत करायचं, नामावर आणायचं. मग असं जर आणलं तर मग ज्ञानदेव काय म्हणतात, शमदमा अवकळा आणिली तीर्थे ठायाहुनी उठविली. कोणी उठवली हो तीर्थ? तीर्थयात्रा शांत झाल्या म्हणजे याचा अर्थ पुन्हा या नामानी तीर्थयात्रा घडतात आणि शमदमा अवकळा आणली म्हणजे शमदम हे साधन अवघड जे होतं ते काय होऊन गेलं, नामस्मरणाच्या निमित्ताने सोपंच होऊन गेलं. म्हणून शमदमाच्या अभ्यासाला नामाने अवकळा आणली असं श्री ज्ञानदेव म्हणतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आपल्याला ते समजून घेऊया. शमदम साधन नामा वाचून न करी जाणं म्हणजे शमदम साधन जर मी नामस्मरणा वाचून जर करीत असेल म्हणजे जो नामस्मरणा शिवाय ते करायचा प्रयत्न करतो समबुद्धी नामाने प्राप्त होते. म्हणजे हे जे काय शमदम साधन नामा वाचून न करी जाणं, मी तसं करायचं नाही. नामांनीच ते शमदम साधन केलं तर मला समबुद्धी म्हणजे माझी शांत बुद्धी ही माझ्या अंतःकरणात तयार होते. म्हणून पुन्हा ज्ञान आपल्याला नाथ महाराजांचाही दृष्टांत द्यावा लागतो. योगी विषय त्यागिती त्यागिता देह दुःखे होती. म्हणजे योगी विषय त्याग करतात आणि ते विषय त्याग करण्याच्या भूमिकेतनं ते त्यांना देहदुःख होतं. कारण आनंद जन्माचा संस्कार हा विषय सत्यत्व भ्रांतीत अडकलेला आहे. तिथे तो न समजता त्याचा त्याग करायचा एखाद्या गोष्टीचा तर तो मोठा कठीण असतो. मग भक्त काय करतो, भक्त भगवंती अर्पिती. मग हा विषय जो आहे ना तो भगवंती अर्पिती म्हणून विषय जो झाला त्यांचा नारायण. कारण भगवंत नामाच्या निमित्ताने तो विषयच काय करून टाकतो, नामरूप करून टाकतो. तेणे होती नित्यमुक्ता आणि त्यामुळे तो काय होऊन जातो, नित्यमुक्त होतो. सारांश नामच मला शमदम साधून द्यायला अत्यंत सोपं साधन आहे आणि मग ते नाम सोपे रे या पद्धतीने मी सोपं साधन करावं आणि अवघड जी साधनं आहेत ती भूमिका जे अवघड करू इच्छितात त्यांच्यासाठी मोकळी सोडून द्यावी. आणि मी त्या योग्यतेचा नाही तर मी नाम घ्यावं, मी मंद अधिकारी आहे असं जर मी मला समजलो तर काय आहे, नामच अवीट आहे, नामच प्रेमळ आहे, नामच प्रेममय जीवन उत्पन्न करतं. मग अशा पद्धतीने मी नाममय वृत्ती तयार केली तर मग काय होऊन जातं, समबुद्धी घेता समान श्री हरी शमदमावरी हरी झाला. ही भूमिका आपल्या अंतःकरणात तयार होते. आता पुढचा जो विचार आहे, सर्वाघटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. म्हणजे श्रीहरीची व्यापकता इथे आपल्याला समजावून सांगितलेली आहे. ती व्यापकता काय आहे, सर्वाघटी, घटी शब्दामध्ये जग नावाची भूमिका दाखवली आहे. सर्वाघटी राम म्हणजे या जगाच्या प्रत्येक घटामध्ये राम आहे. कणकण में राम किंवा आपले गजानन महाराज काय म्हणतात, गणगणात बोते. म्हणजे काय, प्रत्येक कणात, गणगणात म्हणजे प्रत्येक कणाकणात, कणाकणात श्रीराम आहेत. मग काय, देहादेही एक. मग या सगळ्या उपाध्या ज्या आहेत त्या उपाध्या कितीही भिन्नत्वाने लाखो रूपाने दिसल्या तरी प्रत्येक उपाधीमध्ये ते नामच आहे. म्हणजे तो हरीच आहे नामरूपाने. मग त्याला उदाहरण दिलं सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. म्हणून इथे पृथ्वी तत्वाचा जो दृष्टांत दिलाय म्हणजे सूर्य दृष्टांत, तो सूर्य दृष्टांतामध्ये सूर्य आणि प्रकाश किरण यांचा संबंध दाखवलाय. आणि सूर्य आणि प्रकाश किरण यांचा संबंध दाखवताना ती किरणे सूर्यरूपच आहेत अशी भूमिका आहे. मग मी जर नाम घेतलं तर काय होऊन जातो, मी हरिप्रकाशाने नाहून निघतो. ही भूमिका आपल्या पुढे येते. आणि मग हरिप्रकाशात मी नाहून निघल्यामुळे मला हरिप्रकाशात सर्व उपाध्या ज्या आहेत ना त्या हरिरूप दिसतात. मला आनंद होतो आणि मग मी हरिरूपात या सगळ्या उपाध्या पाहतो. मग आता आनंद कशात आहे, तो हरिनाम घेण्यात आहे. हरिनाम मी जर घेतलं तर काय आहे, हरिनाम कळतं मला. मुख्य विचार काय आहे, हरी मला दिसून कळतो. ही भूमिका महत्वाची आहे. दिसणं आणि कळणं यातलं जर का लक्षात आलं तर कळण्यातला आनंद श्रेष्ठ आनंद आहे दिसण्यातल्या आनंदापेक्षा. श्री गुरु मला दिसले, श्री गुरु मला दिसून कळले, ही भूमिका तिथे आहे. दिसून कळले की त्यातला आनंद मोठा आहे. मग मी हरिनाम घेत असेल तर मला श्री गुरु कळतात.
तुम्ही म्हणाल श्रीगुरु कळतात म्हणजे काय? अहो शरीर रूपाने आम्हाला कळतात. नवे नवे ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयवही सुखाचे कोंब. या पद्धतीने माझे श्रीगुरु माझे काका मला दिसून कळतात. ही भूमिका सर्वात श्रेष्ठ भूमिका आहे. म्हणून प्रत्येक देहात प्रत्येक घटात ही रामाची आणि विठ्ठलाचीच व्याप्ती आहे हे समजावून देणारं नाम आहे. म्हणून सर्वागटी राम देहादेही एक ही भूमिका आपल्या अंतःकरणात तयार करण्याचं काम हे नामस्मरण करतं. म्हणून इथे काय आहे, त्या हरीलाच सर्व घटात पाहण्याचा प्रयत्न मी करावा, तो हरिनामाच्या निमित्ताने करावा. मग तुम्ही मला म्हणाल की बाबा रे, हे सगळं हरिरूप आहे, हे आम्हाला सगळं मान्य, पण आमचा अनुभव काय सांगतो की हा हरी हजारो रूपांनी आमच्या समोर येतो. हे तुम्ही मला सांगता, हे आम्हाला अगदी मान्य, पण त्या हरीचं रूपाचं बघा ना, ते हरिरूप कसं आहे ते आपल्याला समजून घेतलं पाहिजे. ते समजून घ्यायचं असेल ना, तर ह्या प्रश्नाचं उत्तर देता येतं. मग तो हरीचं रूप कसं आहे, त्या हरीच्या प्रत्येक उपाधीमध्ये ती उपाधी नावाची जी गोष्ट आहे ना, त्याच्यामध्ये 3 गुण आहेत. आणि 3 गुण असल्यामुळे ती प्रत्येक उपाधी माझ्यासमोर येते तेव्हा ती गुणासहित येते. आता तिचा जर का तमोगुण असेल तर काय होऊन जातं, ती जी काय आहे ती तिचं उग्र रूप दाखवत असते. मुख्य लक्षात घ्या की ती तमोगुणी व्यक्ती आहे ना, ती मला काही वेळा त्रास पण देते आणि काही वेळा माझा उद्धार करून माझ्या चुका पण सांगत असते. हे माझ्या लक्षात येत नाही. माझ्या चुका ती सांगत असते, त्याचा विचार मी करावा. अशा चुका जर माझ्या अंतःकरणात असतील तर काय आहे, त्या दूर करण्याची भूमिका माझ्या अंतःकरणात मला तयार करता येते. असा विचार करायला मी काय हरकत आहे? ही नाही, सारखंच हे चिडतात आणि चिडून मला काय करतात, सतत माझ्या अंतःकरणाला त्रास देतात. नाही, माझ्या गुणांचा म्हणजे दुर्गुणांचा मला तिथे नाश करता येतो. ते दुर्गुण मला समजतात आणि नसतील तर काय आहे, रामकृष्ण हरी. आज हरी काय आला, तामस रूपाने माझ्या समोर आलेला आहे. जरा त्याचं रूप कसं आहे, उग्र आहे. आता काही माणसं जी असतात ना, ती रजोगुणी असतात आणि ती क्रियावान असतात. ती कधी स्वस्थ बसतच नाही. मग हे करू का ते करू. अहो पण त्यांनी क्रिया करून आपल्या गोष्टी सोप्या होत आहेत ते लक्षात घ्या ना तुम्ही. आता जेव्हा एखादा नामसप्ताह असतो किंवा एखादं मोठं कार्य करायची वेळ असते, ते एकाच्याने शक्य नसतं. त्यावेळी हीच क्रियावान माणसं काय करतात, सतत क्रिया करतात. ही भूमिका आहे. आता माझ्या घरातली लोक जर क्रियावान असतील तर मला अभ्यास करायला वेळ मिळतो त्यांच्या निमित्ताने. हा विचार करायला मला काय हरकत आहे. अशा पद्धतीने हे नामस्मरण मला त्या प्रत्येक गोष्टीविषयी आनंद प्रगट करायला शिकवतो. कधी कधी त्याचं रूप भक्तिप्रधान असतं त्या प्रत्येक व्यक्तीचं. मग ते सत्वयुक्त असतं. मग सत्वयुक्त असल्यामुळे तो मला सहजच मदतीचा विचार करतो. म्हणजे अशा पद्धतीने हे हरितत्व काय होऊन जातं, अशा पद्धतीने व्यक्त होऊन गुणरहितच राहतं. आता ते कसं आहे, त्वम गुणत्रयातीत, म्हणजे ब्रह्मस्वरूप असल्यामुळे हरी तत्व ते गुणत्रयातीत असतं. मग हरीची अद्वैत सत्ता कोणामुळे मला कळते, हरीची अद्वैत सत्ता हरीची दासा हरी दिशा दाही दिशा या पद्धतीने मला कळते. ती हरी नामानेच कळते. म्हणून ज्ञानदेव म्हणतायत, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. म्हणून इथे सर्वाघटी राम देहादेही एक. म्हणजे या हरिनामस्मरणामुळे मला सर्वांमध्ये राम पाहायला शिकतो. मी सर्वाघटी त्या कृष्ण भगवंताला पाहतो, विठ्ठलाला पाहतो. अशी भूमिका आहे. मग गोंदलेकर महाराज काय म्हणतात, समजून उमजून नाम घ्या म्हणजेच लक्षात येईल. मग काय ते म्हणतात ते ऐका. त्यांनी एका ओवीमध्ये लिहिलंय, रामापरते सत्य नाही. राम कसे आहेत, तर आमचे जे गोंदवल्याचे राम आहेत श्रीराम ते सत्य आहेत. पण तेच गोंदवल्याचे श्रीराम सर्व जगात व्यापून आहेत. ही भूमिका त्यांची आहे. श्रुती स्मृती सांगतात हेची पाही. बाबा रे, तुला पुरावा पाहिजे असेल तर श्रुती स्मृतींमध्ये सुद्धा नामच श्रेष्ठ आहे असं सांगितलंय. आणि मग त्याचा पुरावा काय, रामसत्य विण न हाले पान. हे सर्व जाणती लहान थोर. म्हणजे इथे प्रत्येक कृती मी करायला जातो आणि प्रत्येक कृतीचं फळ माझ्या मनाप्रमाणे मिळत नाही. तर याचा अर्थ प्रत्येक फळ मला रामसत्तेनेच म्हणजे रामानेच दिलेलं असतं, हा विचार करावा लागतो. मग आता तू नाम घे ना, श्री गोंदवलेकर महाराज मला म्हणतात, तू नाम घे आणि नाम घेऊन तू या नामीशी एकरूप हो. म्हणजे सर्वाघटी तू राम पाहायला शिकशील. जसा सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, म्हणजे सूर्याचा प्रकाश हा सूर्यरूपच असतो. अशा पद्धतीने पण ते नाम काम करतं. शास्त्र
पद्धतीमधली प्रक्रिया जी आहे ती पण आपण मागे मांडलेली आहे. मग यासाठी या जगात काही वेगळेपणाने उरूच नये, रामरूप व्हावं माझं जीवन, ही गोंदवलेकर महाराजांची भूमिका आहे. मग ही भूमिका मला साध्य करायची असेल तर सर्वा घटी राम देहा देही एक, हे केवळ नामामुळे मी पाहू शकतो, हा विचार आपल्याला करावा लागेल. मग शेवटच्या चरणामध्ये श्री ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा, मागी दिया जन्मा मुक्त झालो. म्हणजे ज्ञानदेवा चित्ती, ज्ञानदेव म्हणतायत मी माझ्या चित्तात नामच धारण केलं. आधी मनाने निर्णय घेतला, म्हणजे मनाने ते नाम घ्यायचंय असा विचार केला, मग निर्णय बुद्धीने घेतला आणि आता नाम माझ्या अंतःकरणात ठसलं. मग ठसलं म्हटल्याबरोबर काय झालं, चित्तात नाम ठसलेलं आहे. अहंकार हा विषयच विचार करायची गरज नाही. म्हणजे हा जो विचार आहे हरिपाठांनी माझ्या लक्षात येतं की मी मुक्त झालो हे मला कळतं. आणि मग कळतं तर काय होतं, मग ते ज्ञानदेव बोलले मागील या जन्मा मुक्त झालो. नामचिंतनांनी मी मागील जन्मातच मुक्त झालो. मग काही जण जे अभ्यास करणारे असतात ज्ञान लक्षणा भक्तीने, मग ते म्हणतात मग ज्ञानदेवाचा जन्म कसा झाला हो काका, त्याचं कारण काय आहे की तुम्ही म्हणताय की मी जर ब्रह्मरूप झालो, मी नामरूप झालो म्हणजे हरिरूप झालो, तर पुन्हा मला जन्म नाही. मग आमचे माऊली परत कसे काय आले? अहो माऊलींचा लीला विग्रह आणि आमचा कर्म विग्रह, म्हणून आम्ही वारंवार जन्माला येतो. तो आमच्या कर्माचा विभाग आहे. आणि लीला विग्रह जो असतो यात काही स्वार्थ नसतो. तो लीलयेने ही जन्माची म्हणूया अवतारांची भूमिका आहे. यात ज्ञानदेवांचा काही स्वार्थ नाही. ज्ञानदेव निस्वार्थी आहेत. हे सांगण्यातला विचार जो आहे, तू या जन्मात जीवनमुक्त होऊ शकतोस असं ते मला सांगतायत, हे लक्षात घ्या. म्हणून पुन्हा आपल्याला समजून घेताना लक्षात घ्या की ती भूमिका काय ज्ञानदेवांची आहे. मग पुन्हा एक विचार मनात येतो की जीव वास्तवात नित्यमुक्तच आहे हो, पण अहो अविद्येमुळे तो काय झाला, अविद्याग्रस्त झाला. जीवनमुक्ती ही तो विसरला उपाधीमुळे. मग आता काय आहे, बंधनातनं सुटका करून घे. अविद्या हे बंधन आहे. मग बंधनातनं ही कार्यरूप बंधनं तयार होतात. तर तू त्या बंधनातनं सुटका करायची असेल तर काय आहे, नाम घेऊन नाममय जीवन जगणं, हरिमय जीवन जगणं हे मुक्तीचं एक स्वरूप आहे. त्यामुळे काय होऊन जातं, ती मागील या जन्मा मी मुक्त झालो ही भूमिका जी मांडली आहे ज्ञानदेवांनी, ती केवळ आपल्या आश्वासनासाठी की तुम्ही सुद्धा या जन्मात मुक्त होऊ शकतात. म्हणून आता पुन्हा नाथ महाराजांचा विचार करू आणि आजच्या अभ्यासाला आपण विराम देऊया. प्रपंच मुळी झाला नाही असं ते म्हणतात. अगा जे झालेची नाही दयाची वार्ता पुससी काही. प्रपंच मुळात झालेलाच नाही हे कळले ज्याच्या ठाई, हे ज्याला कळलं तोची देही विदेही, तोच देहीचं असोन विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी यातला आहे. म्हणजे तो देहीच असोन विदेही, निरस्तोपादी पाही एकू, म्हणजेच काय आहे, तो उपाधीचा निराश करून तो मी रामरूप झालो आहे, मी विठ्ठल रूप झालो आहे असं पाहतो. सारांश नामस्मरणानेच असं सहज ऐक्य भगवंताचं जर सिद्ध होत असेल तर मग ही अवघड कठीण साधनं योग याग विधी येणे नोहे सिद्धी, या शब्दाचा अर्थ समजून घ्या. वायाची उपाधी दंभधर्म, मग एक केवळ नामच जर मला माझ्या स्वरूपापर्यंत पूर्णपणा आणत असेल तर मी नामाने काय करावं, मी त्या नामाचंच नामस्मरण करावं आणि नामीशी एकरूप व्हावं. ही भूमिका आहे. ते भगवंताचं सिद्ध ऐक्य म्हणजे मुळातच असलेलं ऐक्य हे त्या नामाने सिद्ध होतं. हा या आजच्या अभंगाचा 15व्या विचार आहे. तो इथं चिंतन मांडण्याचा प्रयत्न झाला. आजचं चिंतन संपलेलं आहे, तर इथे आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः.